आज तर पोलिसांनीच धरलं होतं बा आपल्याला. मग काय फाईन तर तो तर पक्का होता. तर बघू काय विषय. तर नमस्कार, आज आहे रक्षाबंधन आणि सर्व माझ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या अशा हार्दिक शुभेच्छा. म्हणजे आपली स्पेसिफिक अशी तर बहीण तर नाही, पण आहेत त्या सगळ्यांना रक्षाबंधनाच्या परत एकदा शुभेच्छा. तर आपण आज पण निघलो होतो डायरेक्ट युरिया आणायला. आपल्याला काही कामच नाही, आपल्याला मका चालली जळून, त्याच्यामुळे प्रत्येक वेळी विर्याच लागत होय. त्याच्यामुळे आपण आलो डायरेक्ट देवळगाव सिद्धीला युरिया आणायला. मग काय मस्तपैकी अख्ख्या दुकानात बघितलं, यायला ते म्हणले जा बा तुम्ही तरी काय बघितले, जा युरिया घेऊन. मग काय मस्त 2 गोण्या टाकल्या आपल्या गाडीवर आणि 52च्या स्पीडने निघलो होतो. 52च्या स्पीडने निघायचं कारण आज आपल्याला टाकायचा होता, नेऊन नुसतं घरी नेऊन सोडायचा नव्हता. त्याच्यामुळे बांधून चालवल्या होत्या, कारण येता येता एक पडली होती. यायला म्हणलं बांधून गेल्यावर जरा बरं होईल. त्याच्यात घाटाच्या वर गेलो, यायला तिथं होतं मोकार पोलीस होते लोक. यायला म्हणलं एखाद्याने जर धरलं ना आपल्याला, तर आपल्याला पक्के 500 रुपयाला तर लागणार आहेत. कारण आता आपल्या गाडी एक 2 गोण्या होत्या, त्यात नंबर प्लेट बी नाही गाडीला. जाऊ दे, आपली ओळख होती त्याच्यामुळे सोडून दिलं आपल्याला. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आलो होतो आपण आपल्या वावरात युरिया टाकायला. मम्मी बी आली होती, ती म्हणली चल मी तुला थोडीफार मदत करीते. त्याच्यामुळे काय विषयच नव्हता ना. मग काय मस्तपैकी आपण पिरू खात म्हणलं आधी पिरू खावा, थोडंफार खायचं प्यायचं बी बघितलं पाहिजे आणि काम बी झालेच पाहिजे. नंतर काय आपण डायरेक्ट घेऊन सोडायला घेतली होती बा. आणि तुमच्या भावानी एका अटेम्प्टमध्ये एक ते पदर असतं ना ते सोडून टाकलं होतं. त्याच्यात जर काही आवड बिवड असेल तर ते आपल्याला भेटूनच जाईल, त्याच्यामुळे काही वादच नाही. ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बाकी दुसऱ्याला तर आपल्याला इतका टाईम लागला ते विषय वेगळा आहे. त्याच्यामुळे पार त्याला काय दगडांनी तोडावं लागले ते पण विषय वेगळा आहे. त्याच्यामुळे मग काय पटापटा आधी म्हणलं हे सोडून घ्या, परत आपल्याला एरिया मारायचा आहे आणि जायचं आहे बी परत. मग काय पटापटा एरिया सोडून घेतला आणि हे उद्योग केले जरा, म्हणजे मोबाईलवर एरिया टाकला होता. आणि आपण नियोजन बघितलं कसं काय लागले. नियोजनासाठी थोडी कमेंट करावं आपल्याला, नाही तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने विरा टाकी द्यात असं मका बिकाला ते बी आपल्याला कमेंटमध्ये सांगा. मग नंतर काय पटापटा टाकून घेतलं एरिया. आणि थोडं टाकायचं होतं एक गुन्हे, त्याच्यामुळे काही लवकरच झालं होतं टाकून. एका मम्मीचं बी तिकडं उरकून झालं होतं. मग काय निघलो होतो आपण डायरेक्ट घराच्या दिशेने, कारण आपल्याला तिथून पण जायचं होतं, जरा सांडव जायचं होतं. विसापूर डॅमच्या सगळी गँग आली होती घरात, भैया दाद्या कंठा सगळे आले होते. त्याच्यामुळे काही विषयच नव्हता. नंतर आपण निघलो डायरेक्ट सांडव. व्हिडिओ लय मोठा होईल, त्याच्यामुळे ते आपल्या पुढल्या व्लॉगमध्ये बघा आपण सांडव काय काय केलं. मोकार मजा आली, पार मारता मारता वाचलेलो, अशा गंमत झालेली. पार तळ्यात गाडी घातली होती आपण, ते बघा आपल्या पुढल्या भागात म्हणण्यापेक्षा पुढल्या व्लॉगमध्येच बघा. त्यासाठी फॉलो करा आणि लाईक करायला तर अजिबात पण विसरू नका. धन्यवाद, भेटू पुढल्या व्लॉगमध्ये.